बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अशोक कुबडे लिखित कादंबरी गोंडर, भाग 7. सकाळी गावाच्या बाहेर पांढरीला वामनला संभा भेटला. संभा भला मोठा कपड्याचा ढीग घेऊन नदीवर आला होता. वामननं पाहिलं. संभा म्हणाला, वामन, पहाट पहाट कुठं? सोनबा पाटलाचं खौर होतं, झालं निघालो आता घराकडे, असं सांगत वामन म्हणाला, संभादा, ते वसंतरावचा पुतण्या आहे ना, आता नदीवर भेटला. म्हणला 4 म्हशी बाजरून दे. त्याला काय मी गोपाळची अवलाद वाटलो काय? वामन रागात होता. संभा म्हणाला, जाऊ दे, म्हणलं असेल पोरं चोरं आहेत, पर लोक भादरलो म्हणून काय आम्ही म्हशी बाजरायच्या होई? बरं जाऊ दे. पट्टाण मुनिमाचा काही पत्ता? आठवडकरी सदा भिकारी, सणाच्या दिवशी दुसऱ्याच्या दारी. वामनदा, मला कालच कळलं, पट्टाण मुनिमानं दुसरं काम धरलं म्हण. सुरकनवाडीला दुसरी साईड धरली. मोठा गुत्तेदार आहे म्हण. मग तर त्याची मजा आहे की. वामन आनंदानं म्हणाला, अरे मजा, लय मजा आहे, कळालं मला. काय कळालं? संभा म्हणाला, पट्टाण मुनिमानं एक बाई ठेवली म्हण, गावातलीच होय, सुरकनवाडीची, कामाला होती. तिच्याशी पटाणाचं सूत जमलं. संभा भावळ्या उडवीत लगेच आपल्या शैलीत म्हणाला, आठवडकरी सदा भिकारी, सणाच्या दिवशी दुसऱ्याच्या दारी. वामन संभाच्या डायलॉगला खूप हसला. संभानं वामनला पुढं सांग म्हणून खुणावलं. तसं वामन सांगत होता. पट्टाणाचं आणि तिचं सूत जमलं. बाई काळी शार, उगी नाकेली आहे, 9 वारी काष्टा घालते, कामावर होती. पटाणानं काय बराबर गळ घातला आणि काम बंद करून आता गावात उजगाट ठेवली म्हण. संभा आश्चर्यानं म्हणाला, माहिला, वामनदा, ह्याला कशा भेटतात गडे? पैसा आहे ना, मग काय, ह्या बाया पैसा आहे तवर, मग काय, मास आहे तवर वास आहे. छमछम बाई आहे, काळी सावळी, पटाणानं मज्जा मारली बस. कसून काष्टा लुगडा घालते, नाकात कोल्हापुरी नथ, मोठं गोल कुंकू, पायात रुंद चेन आणि दंडात चांदीचं दंडकड. अशी भारदास्त भरलेलं रूप आहे बाईचं. उंच पुरी आहे म्हण, छातीवर जराही पदर ठेवीत नाही, उंच भरगच छाती. पण आठवडकरी सदा भिकारी, तुला सगळं माहीतच आहे वाटतं. वामन म्हणाला, आम्ही वारीक, आमच्याजवळ सगळ्या खबरी येतात आपोआप. एक किस्सा सांगू का पटाणाचा? संभा अजून जवळ आला. हातातलं कपड्याचं गाठोडं टेकवला आणि कान देऊन ऐकू लागला. वामन मोठ्या चवीनं सांगित होता. पटाण मुनिमानं बाई ठेवली. तो तिच्या घरी उजगाट जातो येतो, तिचं सगळं तोच करतो. एकदा काय झालं म्हण, मुनीम तिला अरबी शिकवत होता. मुसलमानात दुसऱ्या जातीची बाई ठेवली किंवा लग्न केलं तर तिला कलमा पडून मुसलमान करतात. तसा पटाण मुनीम तिला इस्लामाचं धडं देत होता. तो तिला म्हणायचा, जवळ बसून शिकवायचा, मुसलमानी भाषेत शिकवित होता. बिस्मिल्ला म्हण, ती फक्त ऐकायची. तो तिला पुन्हा म्हणायचा, बिस्मिल्ला म्हण ना, ती फक्त ऐकायची, तिला जमायचं नाही. एकदा त्यानं तिला हाताला धरून बिस्मिल्ला म्हणण्याचा आग्रह धरला. तिला खूप राग आला. रागात वचकाळून म्हणली, बिस्मिल्ला म्हणलं की जी, असं म्हणून उठून गेली ती. त्यानं खूप सांगलं, पण तिला त्याची काही भाषा आली नाही. संभा पोट धरून हसू लागला.
बिसकमिलाचं संभाजाला खूपच हसू आलं. हसत हसत संभा म्हणाला, पठाण मादरचोद आहे, रगेल माणूस, आठवडकरी सदा भिकारी, सणाच्या दिवशी दुसऱ्याच्या दारी. असं सारखं म्हणत त्यानं आपलं गाठोडं उचललं. हसत हसत निघाला नदीवर चालत. संभाच्या डायलॉगला वामनही हसत निघाला. पहाटे पहाटे कोवळं ऊन मन प्रसन्न करत होतं. यशवंत बाहेर वट्ट्यावर हजामती करू लागला. आलेली हजामतीची माणसं बोलायला उद्धट, तशी वागायला पण. बाहेर हजामतीला टाईम असल्यावर बोलत बोलत घरात घुसत. अंगणात स्वयंपाक करत बसल्या शेवंताला जाऊन बोलत बसत. भाभी असं, भाभी तसं, अशा मोठ्या मोठ्या थापा मारत. वारकाच्या बाया माणसाला बोलायची तेवढीच वेळ साधून घेत. बिचारा वामन व यशवंता बाहेर हजामतीत मग्न असत आणि ही माणसं घरात बाता मारत. ते सारं शेवंताला पटत नव्हतं. याचा राग वामनानं यशवंताला येई. राग आला की असं वाटायचं हातातला वस्त्रा फेकून हाणावा पाठीत. पण लहान तोंडी काय बोलणार, म्हणून सहन करून गिळून घेणं यातच भलं. शेवंताच्या भाकरी करणं झाल्या. बाहेर यशवंताच्या हजामती झाल्यावर शेवंता हळूच यशवंताजवळ आली. म्हणाली, यशवंता, म्या काय म्हणतो, काय म्हणतो? अरे दमानं बोल ना, वसकू नको की. बोल ना माय. अरे पचकवाडीत एक माणूस आहे म्हणा. बरं. यशवंता मुंडका हलवत म्हणाला आणि शेवंता अजून जरा जवळ येऊन हलक्या आवाजात म्हणाली, तुया बापाला तिथं पाठवावं म्हणलं. काला? अरे दारू सुटते म्हण. काही नाही, फक्त 5 नारळ आणि 51 रुपये लागतात. माणूस औषध देते, ते दुधात टाकून पियाचं. कसं करावं यशवंता? यशवंतानं खाली मान करून सगळं ऐकलं. विचार करून डोकं वर करत म्हणाला, माय, मला जास्त काय कळत नाही, पण माय, मला हे सारं पटत नाही. तुला काय सांगावं बापू? काय सांगू न ग, हे सगळं असंच होई. पिणाऱ्याला भेव घालून औषध पाजायचं. तो बिचारा भेवानं 4 दिवस पित नाही, पर पुन्हा याचं आपलं सुरूच. येर माझ्या मागल्या काय नव्हे माय. कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. अरे यशवंता, बऱ्याच जणांची सुटली म्हण. शेवंता, कुणाची सुटली सांग बरं. आहे, मनावर ताबा पाहिजे माय, तवा सुटते. बा 4 दिवस पिणार नाही, पण मन भाचर आहे. तुला माहीत नाही का? खरं आहे यशवंता, हे आपल्या जिंदगीलाच गेलं, पर वाटत होतं देवाचं असेल काहीतरी. ये माय, तुझ्या पाया पडतो, जाय बरं, डोसकं खाऊ नकोस. यशवंता चौताळ्यावर शेवंता जरा सराकलीच. ती म्हणलीच, मला वाटते ना. यावर यशवंतनं सरळ सांगलं, माय, देवाभिवाचं काही नसतं ये, ते सगळं आपल्या मनावर आहे. या अंधश्रद्धेत मला घालू नकोस आणि तू बी डोसकं खराब करू नकोस. अंधश्रद्धा आणि कर्मकांड हे माणसाच्या जीवनाला जशी अंगावर कातडी चिकटते तशी चिकटून बसलेली आहे. त्यातून माणूस मुक्त होणं कठीण आहे. यशवंत ह्या विचारात जराही रमणारा नव्हता. त्याचे विचार हे परिवर्तनवादी होते, म्हणून त्याला हे थोतांड वाटत होतं. कारण ह्यातच आपला बहुजन गरीब समाज विरघळून जात आहे. हे सारं कर्मकांड गरिबाच्याच वाट्याला आलं, म्हणून तर दारिद्र्य गरिबाची साथ सोडत नाही. अज्ञान आणि कर्मकांडाच्या जोखडात हा समाज दारिद्र्यात पिचत आहे. अशा प्रखर आणि प्रभावीपणे सांगणाऱ्या गाडगेबाबा, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचारांचा त्यानं जीवनमार्ग निवडला होता. परिवर्तनवादी विचारांचा त्याच्यावर प्रभाव होता. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, बाबासाहेबांचे पुस्तक तो घरी सतत वाचत होता. म्हणून त्यानं अशा अंधश्रद्धा आणि कर्मकांडासारखे कर्म आपल्या कुटुंबातून होण्यापासून थांबवले. त्यानं शेवंताला समजावून सांगितलं आणि गावातील काही उदाहरणं पटवून सांगितली. 25 वेळा दारू सोडलेला भिवा 100 वेळेस गावगाव गेला, पण काही फरक पडला का? नाही.
लाथा बुक्क्या खाण्यात जिंदगी गेली. कोणी भिवाला सूद बोलत नाही. काल परवाच भिवा घिसाड्याच्या पालात पिऊन घुसला. ज्यानं त्यानं मारून नरम केला त्याला. बिचारा भिवा फुकट मारला गेला. सगळ्या गावात 4 दिवसांपासून गावात भिवाची चर्चा आहे. पिदाडा म्हणून बिचारा बदनामीला तरी वाचला. पिदाडा म्हणून बला गेली तरी दारू सुटली का? नाही. शेवंताला यशवंतचं बोलणं पटलं. यशवंत एवढा हुशार झाला याचं तिला नवल वाटत होतं. यशवंत तिला सांगत होता, माय, दारू सुटत नाही असं नाही. दारू सुटते, पण मनावर ताबा पाहिजे. जसा मुसलमानाचा पाशा अहमद आणि चौथ्या कोरतल्या नानाची दारू सुटली. फक्त मनावर ताबा पाहिजे बस. अख्ख्या गावात दारू सुटली ती चौथ्या कोरतल्या नानाची आणि पाशा अहमदची. गावात बेवडी मंडळी भेटली की नानाला फुकट पाजत. 5-6 जणात एक माणूस फुकटाचा सपादून जात होता. इलेक्शनात जरा जास्तच मजा येत होती. पण पाशानं कट्टर दारू सोडली. मेरे मजहब में नाही. जोपर्यंत माहीत नव्हतं तोपर्यंत पिली, पण कळाल्यावर हमारे में दारू पीना हराम है, उसे छूना तक नहीं. एक तो दारू और ब्याज खाना बहुत ही हराम है, असे तो म्हणत होता. दारू सोडल्यापासून त्याचं घरही सुधारलं. हनवटीवर 4 केसांची लांब दाढी वाढवली आणि आता 24 तास डोक्यावर मुसलमानी टोपी ठेवतो. 5 टाईमचा नमाजी म्हणून मुसलमान लोक त्याची इज्जत करून सलाम करतात. मुसलमानात नमाजी माणसाची खूप इज्जत असते. तसं त्याला 7-8 पोरं अल्ला की देन है म्हणून लेकराची लाईन लागली. वावर शिवार काही नाही, पण एवढ्याशा टोपल्यावर अख्खं एवढं घर चालतं. पिना, रिबीन, आरसा, कंगवा, फणी आणि लहान लेकराची खेळणी, खुळखुळी, बांगड्या, दातावून, कुंकू असं त्यांचं चालतं फिरतं छोटंसं कटलेरी दुकान. एका विणलेल्या काड्याच्या टोपल्यावर त्यानं एवढा घरचा पसारा आपल्या डोक्यावरून चालवला. लेकरं जगवली. 2-3 पुरींचं लग्नही केलं. पण त्याच्या त्या एवढ्याशा टोपल्याचं गुपित कुणालाच उमजलं नाही की त्याचा कुणाला अंदाजही लागला नाही. नफ्या तोट्याच्या हिशोबात लोकांचे केस पांढरे झाले, पण पत्ता लागला नाही. माणूस जातीनं मुसलमान, पण गावासोबत आजूबाजूच्या खेड्यात बाराटीत फेमस. सगळ्याला धरून सगळ्यांची हसून खिळून मजाकी. मराठ्याची माणसं पाशाला तोंड भरून बोलतात. त्यानं कधी मजहबसाठी धिंगाणा घातला नाही की हिंदू मुसलमानाला वेगळं समजलं नाही. त्याच्या टोपल्यावर घर चालत होतं. पर त्याला दारूचा नाद लागला म्हणून त्याची बायको फातेमा बी गोदडं शिवून संसाराला चटणी मिठाचा आधार करू लागली. मराठी बोलत तो जणू मराठ्याच्या मनात बसला. मराठी बोलाया मात्र भलताच तरबेज. घरात फातेमा आणि लेकराला तेवढं हिंदी फेकतो. गावात बी त्याला कधी मुसलमान म्हणून वेगळं पाहिलं नाही. पाशानं कधी मशिदीचा हट्ट धरला नाही की त्याला कवा मंदिराचा बाट झाला नाही. त्याच्यानं कधी मंदिर अपवित्र झालं नाही. आत्ता कुठं मुसलमानांची 4 घरं वाढली म्हणून सरपंचानं मशिदीला जागा दिली. तिथं पाशानं चंदा करून विटा रचल्या आणि मस्जिद बनवली. तो जसा अजानसाठी मस्जिदीत जातो तसा मंदिरातही येतो. मंदिराच्या भजनातील मृदंग त्याच्यासारखा कुणीच वाजवत नाही. आठवड्याचे भजन त्याच्याशिवाय पूर्णच होत नाही. त्याच्या अशा मनमिळावू स्वभावानं त्याला बाया माणसंही तोंड भरवून बोलत, ए पाशादा, चुडी आणा की, असं त्याला सांगत. त्याला भाजीपाला केव्हाच विकत घ्यायचं काम पडलं नाही. कुणाच्या बी वावरानं भाजीपाला मिळत होता. खेड्यापाड्यातून तर त्याला डाळीदुळी मिळत. बाई, मावशी, माय म्हणून त्यानं सगळं गाव आपलं केलेलं. आता पोरं सोरं बाहेर शहरात जाऊन बिघडली, पण त्याचा कुर्ता पायजमा तेही घोट्या पस्तूर खोचण्याची स्टाईल आजही तशीच. घरदार साधंच, मातीचं. लेकरा बाळांचं घर आणि कोंबड्या घरानं फिरत. रमजान महिना त्याच्यासाठी खूप पवित्र. तो 5 टाईम नमाज पडायचा. तेवढा महिना मात्र दारूला हात बी लावत नव्हता. आता तर दारू सोडून नामानिराळा झाला. दिवाळीला फराळाला जाई तर रमजान ईदला घरी शिरखुर्मा बनवायचा.
पळापळीच्या गोष्टीचं तोंडपाठ सांगतो. निजामाच्या राज्यात हिंदू मुसलमानात कापाकापी झाली. रजाकार आणि हिंदूतल्या कापाकापीत हिंदूनं मुसलमान कापला, पण दया मायापोटी मराठी माणसानं मुसलमानाला जवळ धरलं. म्हणून नाहीतर मुसलमान बियाला भेटला नसता. असे पळापळीचे किस्से पाशा सांगतो. पळापळीत आम्ही लहान होतो. आम्हाला त्यावेळेला भुजंगराव पाटलानं घरातल्या ज्वारीच्या कणगीत लपवलं, असं सांगून तो त्यांचे उपकार मान्य करतो. तो कधी गावाच्या खिलाफ बोलला नाही. गावाच्या सप्त्यात भंडाऱ्यात तो आखरी पस्तूर पाठीमागं हात बांधून पंक्तीने फिरत असे. लेकरं त्याला भीत आणि उष्ट टाकण्याची हिंमतच होत नसे. त्याचाच भाऊ दादू मात्र फारच गदळ. एकदा का ईदला नवे कपडे घातले की ते काढून फेकून द्यायच्याच कामी. मधी काढून कधी धुवायचा नाही. भाऊसाहेबाचा सालाना गडी होता. ईदच्या दिवशी मात्र कानात बोळे, घमघम वास, पण पुन्हा कोणी जवळ बसणार नाही असं वागणं. पाशा मराठी माणसात बसला उठलेला, म्हणून वागण्याची कला आली. दारूण तेवढा वाया चालला होता, पण मजहबच्या नावाखाली वाचला. मुसलमान दारू पित नाहीत, काही जण पितात पण चुरून चुरून. पाशानं आता दिनी तालीम घेतली. गावात तबलिकी जमात येतात. तोही मागं 3 दिवस जमातीमध्ये गेला होता. तवापासून जरा जास्त सुधारला. कट्टर नमाजी झाला. पोरासोरांना जमातीच्या आणि दिनधर्माच्या गोष्टी सांगतो. पाशा अन वामनच्या घरात जास्त अंतर नव्हतं. सुरुवातीला ही घरं गावाच्या बाहेर होती, पण आता गाव वाढलं, घरं वाढली, नवी आबादीत खूप घरं झाली, म्हणून ही घरं आता गावाच्या अगदी मधोमध झाली. चोहीकडून गाव भरत आला. पोचमाय जवळून पांदीनं खाली उतरलं की ती वाट नदीकडे जाते. वाटेनं सगळा फुपुरंडा. गावाला एकूण 5-7 तळे. त्या तळ्याच्यावरून शेताची नावं ठेवलेली. गावाला भिडून कॅनॉल. जिथं पांदन संपते तिथंच खंडोबाचं टेकडं. तिथं कोण्या काळी खंडोबाचा पार बांधून ठेवलेला. आता त्याची पडझड झालेली. त्याचे चिरे लोकांनी नेऊन वावरात झाडाखाली शेंदूर लावून मसोबा करून ठेवला. त्याची पूजा सगळ्यात आधी. खंडोबाच्या टेकड्यावरून आलमक नदी दिसते, पण नदीचं पाणी आटलं की खास खड्ड्यात तेवढं पाणी दिसतं, पण त्यावरही शेवाळ चढलेलं. गुरं तेवढं पाणी पितात. उन्हाळा आता संपत आला. कधी ऊन तर कधी सावली हा असा खेळ निसर्ग खेळत होता. पाडवाहून 15 दिवस झाले. बर उन्हाळा जाणवू लागला. वसंत ऋतूतलं ऊन अंगाचं पाणी पाणी करणार. जिकडं तिकडं उकाडा. सगळी उनंगवाडी झालेली. अफाट ऊनच ऊन रानात अवतरलेलं. उन्हाच्या हया अंगाला पोळत. रानो माळ वनवा पेटलेला. खालून जमीन तर वरून सूर्य अफाट तापतो आहे. एप्रिल महिना म्हणजे चैत्र संपून वैशाख सुरू होणार. भन्नाट उन्हात गारवा देणारी आंब्याची झाडं, घनदाट गोलाकार दाट सावली. उन्हाच्या वेळेला ढोरं वासरं विसावतात. आता आंबाही मोहरला. झाड पांढऱ्या शुभ्र फुलोऱ्यानं मोहरून गेलं. लहान सहान कैऱ्या येऊ लागल्या. झाडावर पक्ष्यांचे थवे आकर्षित होऊ लागले. पक्षी आंबे टोकरून टाकत. पाखरखानीचा आंबा लई गोड, म्हणून पोरं सोरं चढाओढ करत. पण आंबा आंबट असल्यावर त्याला माकडेही खात नसत. घोटी आंबा खायला गोड, पण त्याच रानातला शेंद्र्या आणि सेपी आंब्याला तेवढं महत्त्व नाही. मे महिना लागला. ऊन भरपूर तापू लागलं. कॅनलच्या फुपरुंड्यावर पायी चालताना पाय तोंडात घालावं वाटत. सगळी रानं भन्नाट ओस पडलेली. रानात फक्त रान नीट करण्याचे कामं तेवढी सुरू. ऊन रानात पसरलेलं. काळ्या शार रानात काशा वेचताना बायांचे चुंगे दिसत आणि बैलांच्या मागे नांगर धरला उघडा भूत बळीराजा. काळ्या भोर उघड्या अंगावर घामाचे पाट वाहत. रानात काम सुरू आणि गावात लग्न सराईची झुंबड. गावोगाव लग्नाचाच हंगाम. गावात रोज 2-4 लग्न. रानात भनभन लागते तर गावात माणसं घरात दडलेली. दिवसही मोठा मोठा लागतो. पाण्यासाठी चिमण्यांचा मात्र गावभर चिवचिवाट.
दिवस कल्ल्यावर माणसं घराबाहेर निघत, मग रात्री 10-12 वाजेपर्यंत ओट्यावर गप्पा सुरू. त्यात निवडणूक असल्यावर काय, एकापेक्षा एक शहाणे आपले अंदाज आजमावतात आणि आपल्या मनाला वाटेल तसं बोलून मनमाने अंदाज लावत, मनाला वाटलं तसे तर्क वितर्क काढत. अशा ओट्यावरल्या गोष्टींना उन्हाळ्यात फार उधाण येतं. याच उन्हाळ्यात गणा पाटलाच्या नातीचं लग्न ठरलं. गणा पाटील वामनचे आसामी. पाटलानं वामनला येऊन सांगितलं, बाब्या, मया नातीचं लगीन आहे बरं. बरं पाटील, म्हणून वामन लक्षपूर्वक ऐकू लागला. आमंत्रण सांगावं लागतं. बरं, आईतवारी एकेरी गाव आहे. पाटील, सगळा गाव पायाखाली घालावं लागतं. आता होईना झालंय. कसं बी कर बा, पर एवढं लगीन पार पाड. आखरीचं आहे. नाही हो म्हणत वामन तयार झाला. परंपरेनं चालत आलेल्या आसामींचं आमंत्रण सांगायची पद्धत वामनला टाळता आली नाही. आज ऐतवार. गावात गणा पाटलाच्या नातीचं लगन. लगन जोरात होतं. गणा पाटील माणूस जुन्यातला. 4 माणसात बसला उठलेला. आमदार खासदार पस्तूर वळकी. लग्नाची वेळ 10:45. वामन घरोघर फिरू लागला. पहाटे घरोघरी जाऊन सांगणं आणि भर उन्हात दुपारी घरोघरी जाऊन जेवायला बोलावणं हे वारकाचं काम परंपरेनं मागावं लागलेलं. लगन 10:45, पण वाजले 12:30. तम्म ऊन झालं. वराड भुकेजून गेलं. मुठभर मुरमुऱ्यांचं तवाच पाणी झालं. घरमालकाची तळमळ सुरू. पण आलेलं वराड भाचर. पोट्या सोट्याचा कारभार. पिऊन झुई. नवरदेवाचे दोस्त. आता म्हणावं तर भांडणाला काळ. अवटर्कातून उतरल्याबरोबर त्यानं बुद्धवाड्यातल्या ज्ञानाचं घर गाठलं. कसा पत्ता लागला देव जाणे. आडव्या उभ्या उट्या मारण्यात वरातीलाच 12:30 वाजले. वराडात आलेली काही शहाणी माणसं हाताखाली धरून मोठेपणा देऊन पोरं पुढं ढकलाय सांगितलं, तवा पोरं पुढं निघाली. बँड वाजणाऱ्या मांगाची तर वाजून हिवशी झाली. 12:30 नवरदेव मांडवात आला. 2-4 जणांनी मांगाशी तू मी करून तू पुन्हा भेट अशी तंबी दिली. हे ताल धरून वाजवत जाय तर ते ताल बदलत जाय आणि मग नाचणाऱ्याचा पारा सरकायचा. पहिलाच पिऊन त्यात उन्हाचा पारा. बँडवाल्याशी त्यानं पक्का डाव धरला. लगीन झाल्यावर पोरं वाजवणाऱ्याला मारतात असं वाटलं, पण एवढे पिले की त्यालाच उचलून गाडी टाकायची पाळी आली. जवळपास 1 वाजला. लगन लागलं. पाहुण्यांची पंगत बसली. वामन माणसं बोलवायला सुरुवात केली. गावातली माणसं जेवली तेव्हा बुद्धवाड्यातली पंगत बसली. वाजवणारी मांगाची माणसं सोबत जेवायला बसली. तोच गणा पाटलाची नजर वामनवर गेली. पाटलानं वामनला बोलावलं. वामन जवळ आला. गणा पाटलासोबत 4थ्या कोरतला रंगा पण होता. रंगाच्या डोळ्यात वामन दिसत होता. मागं वामनच्या बायकोनं रंगाची कान उघाडणी केली होती. त्याचा बदला घेण्याची संधी रंगा नेहमी शोधत होता. वामन आपल्याला कधी अडकुत्त्यातल्या सुपारीसारखा सापडेल आणि आपण त्याचा कधी सुपारीसारखा खुर्दा करावा आणि मग शेवंतानं केलेल्या अपमानाचा बदला घ्यावा असं वाटत होतं त्याला. शेवंतानं केलेल्या अपमानापासून शेवंत आणि वामनचं घर रंगाच्या अगदी नजरेत सलत होतं. गणा पाटील म्हणाले, झालं वामन? हो पाटील, 12% सगळं गाव झालं. जेवून घे मग. पाटील म्हणताच वामन म्हणाला, नका पाटील, मला वाढणंच द्या. घरी 4 लेकरं खातील. तेव्हा तर रंगाचं पोटसूळ उठलं. लगेच म्हणाला, येथे जेवल्यावर वाढणं काय करायचं रे? अजून माणसं जेवायची राहिली. तुला देऊन काय सोनं होणार आहे का? पंगत बसली, जेवून जा एकटा. वाढण द्या म्हणून हातात घेतलेलं उपरणं वामनने पुन्हा खांद्यावर टाकलं आणि वामन जेवायला बसला. वामनसोबत राहिली होती ती महारवाड्यातली माणसं आणि बँडवालं. त्याचं लक्ष मात्र घरी लेकरा बाळात होतं. गावातली गरिबाची पोरं येऊन पंक्तीत पुढं उभी राहिली. जरासा डोळा चुकून पंक्तीत जागा धरून बसत, पण रंगा येऊन
चला उठा रे म्हणून उठवायचा. सगळेजण त्याच्याच नियमानं चालत होता. असं म्हणतात ना, राजाच्या घरी अशी गत रंगाच्या भावकीतलं लगीन. 100 वेळा पोरांना पंगत धरली आणि त्यांनी उठवली. जेव्हा कुठे एखादा दाता आला, लेकराचा किविलवाना चेहरा पाहून मांडवात बल बल आडवी तिडवी पंगत धरून फाटक्या तुटक्या पत्राळीवर 4 घास खावा आवडी नक्की. पुरी वरणाचा तांब्या घेऊन आल्या. तांब्या पुढं करत त्याचा रागावला चेहरा पाहून केविलवाणी म्हणत, मामा जरा वरण द्या. बघून धुवून देतो, चल जाय नाही तर थोबाड फोडील. असं म्हणून वसकाळल्यावरती जात. नको असं बालपण, नको अशी गरिबी. खरं तर गरिबीत जन्मणं एक पापच आहे. एकीकडं तुपात हात धुणारी संपन्नता आणि एकीकडं पोटासाठी भीक मागायला लावणारी विषमता अगदी अगदी काळजाला भिडते. समानता मानणाऱ्या माणसांच्या लोकशाही संपन्न देशात हे असं का व्हावं? असं जर होत असेल तर त्याचा प्रतिकार का करू नये? जातीवादावर आणि गरीब श्रीमंतीवर चालणारी विषमता गरिबानं का मान्य करावी? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. उरलेलं अन्न दोरापुढं ठेवणारी माणसं जिवंत माणसाला द्यायला मागं पुढं पाहतात. ही कुठली संस्कृती? ही कुठली रीत? आमंत्रण सांगितल्यावर वारकाला मालकानं हक्कानं वाढणं मिळायचं, तो त्याचा हक्क होता. लेकरं घरी वाट पाहत असतील असं वामनला 12% वाटत होतं. वामनचं जेवण झाल्यावर गणा पाटलानं वामनला स्वयंपाकघरात नेऊन वाढणं दिलं. वामन वाढणाचं गाठोडं खांद्यावर घेऊन मोठ्या आनंदानं घरी आला. घरी आल्यावर लेकरं बाळं त्यावर तुटून पडली. वामन अन शेवंता खुश होती. हीच तर त्याची कमाई. वामन रात्री शेवंताला गोष्ट काढली. म्हणाला, शेवंता, रंगानं जरा तुझं बोलणं जास्तच मनावर घेतलं वाटतं. कसं काय? म्हणत शेवंता जवळ आली. रंगा काही म्हणला की काय? शेवंतानं धिटानं विचारलं. काही नाही, जरा मधी मधी करीत होता. गणा पाटलाच्या इथं वाढणं देताना पुढं पुढं करू लागला. सवयच हाय करायची. त्यानं कुणाचं भलं केलंय, पण चालते ना त्याचं. गरिबाचं काय, किती खरं असलं तरी जमत नाही. शेवटी गाव त्याचं. आपलं काय, गरिबाला लाजलज्जा नसते. शेवंतानं रंगाला केलेला प्रतिकार हा डाव धरूनच रंगा, वामन आणि शेवंता कधी आपल्या तावडीत येतील आणि शेवंतानं तिच्या घरी केलेला अपमानाचा बदला कसा घेऊ असं रंगाच्या मनात भगोण्यात तांदूळ शिजावे तसं शिजत होतं. वामन आणि शेवंताच्या बाबतीत रंगाच्या मनात धगधगत होतं. त्याचा वचपा घेतल्याशिवाय तो शांत होणार नव्हता. शेवंताला आपण काही चूक केली असं बिलकुल वाटत नव्हतं. कारण गरिबाचा दारिद्र्याचा फायदा घेऊन त्याच्या इज्जतीशी खेळणाऱ्या नागाचं डोकं ठेचावंच लागतं. आणि आपण तेच केलं म्हणून आपण केलं ते योग्यच केलं. गरिबालाही मान इज्जत असते हे दाखवून दिल्याचा स्वाभिमान वाटत होता. आपण केलं ते बरोबरच आहे असं तिच्या स्वाभिमानी मनाला वाटत होतं. तिच्या चेहऱ्यावर आपण प्रतिकार करून वाईट केलं याचं दुःख नव्हतं. पण वामनला तो अधूनमधून कुठं ना कुठं आडपाय मारून तो अडचणीत आणत होता. म्हणून वामनला थोडं अवघड दिसत होतं. रात्र झाली. आपण केलेल्या गोष्टीचं नवऱ्याला वाईट तर वाटलं नाही ना असं शेवंताला वाटू लागलं. तिनं वामनला पडल्या जागी त्याच्या अंगावर हात टाकून खुणावलं. वामन झोपला नव्हता, पण तो आपल्या विचारात मग्न होता. शेवंताच्या अंगावर हात टाकल्यानं तो सावध होऊन तिच्याकडे फिरला. शेवंता बोलू लागली. अगदी तिच्या डोळ्यात पाणी आलं. वामननं तिचे डोळे पुसले व अलगद मिठीत घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ती त्याच्या अलगद स्पर्शाने सुखावली व तिच्या मनात वसंत ऋतूच्या अनेक पालव्या फुटल्या. ती रोमहर्षित होऊन वामनच्या मिठीला अजून घट्ट करू लागली. कदाचित दोघांच्या विचारांची ती सहमती असावी. दोघांच्या मस्करीत ती हसली व ते दोघेही त्या अंधारात रम्मान झाले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा.
आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.